महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज सर्ववेद छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून विनायक भारती प्रतिष्ठान आंबडपाल या प्रतिष्ठानच्या वतीनं आज या ठिकाणी वया वाटपाचा कार्यक्रम होत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे नेते मार्गदर्शक सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रथम नागरिक सन्माननीय प्रमोदजी कामत साहेब, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय दादा साहिल साहेब, जिल्हा परिषद गटनेते सन्माननीय दीपक नारकर, जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय रुपेश कांदे, विनायक भारती चव्हाण प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती भारती चव्हाण मॅडम, उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, या प्रशालेचे सर्व शिक्षक, उपस्थित विद्यार्थी बंधूंनो, भगिनींनो, मित्रांनो, सुरुवातीला या कार्यक्रमाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, आमचे जिल्हा परिषदेचे गटनेते, जिल्हा परिषद सदस्य भारती चव्हाण मॅडम, आमचे रजत चव्हाण, या सगळ्यांचं मी माझ्या तुळसरी गावामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। हा गाव माझा जन्मगाव आहे, मी या गावचा सुपुत्र आहे। माझं 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण या शाळेमध्ये झालं, त्याच्यामुळे आमची शाळा म्हणून या शाळेमध्ये आम्ही सदैव हक्काने येत असतो। खरं म्हणजे विनायक भारती प्रतिष्ठानचे अध्यक्षा श्रीमती चव्हाण मॅडम, आमचे मित्र ॲडव्होकेट रजत चव्हाण यांचं मी खूप खूप कौतुक करीन। कारण विनायक चव्हाण एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आंबडपाल पंचक्रोशीमध्ये ज्या पद्धतीनं काम करत होते, काही वर्षापूर्वी एका आजारामुळे किंवा दीर्घ आजारात त्यांचं निधन झालं, ते स्वर्गवासी झाले। आणि ते स्वर्गवासी झाल्यानंतर विनायक भारती चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना चव्हाण मॅडम, रजत चव्हाण यांनी केली आणि सातत्यानं त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम घेऊन विनायक चव्हाण यांना एक आगळी आणि वेगळी आदरांजली, श्रद्धांजली वाहण्याचं काम सातत्यानं चव्हाण मॅडम, रजत चव्हाण या ठिकाणी करत आहेत। आणि त्याच अनुषंगाने तुळसली हायस्कूलमध्ये वया वाटपाचा कार्यक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे। तुमचं दोघांचे मी मनापासून कौतुक करतो। तुळसली हायस्कूल म्हणजे या परिसरातील एक नामांकित हायस्कूल, सातत्यानं टक्केवारीचा आलेख चर्चा ठेवणारा असं हायस्कूल, आणि निश्चितच आमचे विद्यार्थी तुम्ही दिलेल्या वयांचा योग्य वापर करतील आणि भविष्यात आम्ही दिलेल्या वया या विद्यार्थ्यांच्या उपयोगी आला याचा प्रत्यय तुम्हाला काही दिवसांनी या ठिकाणी येईल। या ठिकाणी मी जास्त बोलत नाही, तर अध्यक्ष साहेबांना 5 वाजता जिल्हा परिषदेची मीटिंग आहे। उपस्थित तुम्हा सर्वांचं त्या ठिकाणी मनपूर्वक व्यक्त करतो। तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना या पुढच्या शैक्षणिक वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।